आपल्यासोबत धैर्यवर्धन पुणकर आहेत, आपण त्यांच्याशी बातचीत करणार आहोत। आज बैठकीला तुम्ही या ठिकाणी हजर झालात। पत्र जे आहे ते काही प्रस्ताव जे आहेत ते महाविकास आघाडीला दिलेले आहेत, काय प्रस्ताव आहेत काय सांगाल? ज्या लोकसभेच्या जागांवर आम्ही गेल्या जून जुलैपासून तयारी करतो आहे त्या जागांवर आम्ही आमचं लक्ष केंद्रित केलेलं आहे आणि त्याचे आम्ही ती सभा घेतल्या, तिथे आम्ही आमची संघटनात्मक बांधणी केली। त्या जागा ती यादी आम्ही तेव्हा तयार केली होती। ती यादी आता जेव्हा महाविकास आघाडीने आम्हाला चर्चेला बोलवलेलं आहे तेव्हा तयार केलेली यादी जी आहे ती यादी आम्ही त्यांना आज दिलेली आहे। त्या 27 जागांपैकी काही जागांचा अपवाद सोडून इतर सर्व जागांवर आमची चर्चेची तयारी आहे। पण अशा देखील जागा आहेत ज्या ठिकाणी महाविकास आघाडीतले जे घटक पक्ष आहेत ते घटक पक्ष तयारी करत होते आणि त्याच जागांची मागणी देखील तुम्ही या पत्रामध्ये केलेली आहे। नाही, ठीक आहे ना, आता प्रत्येकाने मागणी केलेली आहे, त्याचा रिझोल्यूशन झालं पाहिजे अशी आमची अपेक्षा आहे। त्यासाठी आम्ही त्यांना प्रस्ताव दिलेला आहे की ज्या जागांवर राज्यात निर्णय लागू शकतो, विशेषतः शिवसेना आणि राष्ट्रवादीचा प्रश्न नाही आहे, त्यांचं नेतृत्व इथेच आहे, त्यामुळे राज्य पातळीवर त्याचे निर्णय होऊ शकतात। काँग्रेसनी जर आम्हाला असं कळवलं की हे निर्णय देखील राज्यात होतील किंवा दिल्लीमधून होतील, तर दिल्लीहून जर होणार असतील तर आम्ही दिल्लीच्या नेतृत्वाची देखील चर्चा करायला तयार आहे। जालन्यामधून मनोज जरांगे पाटील यांना कॉमन कॅन्डिडेट म्हणून जे आहे ते त्यांना तिथं लोकसभेसाठी उभं करण्यात यावं अशी देखील मागणीचं पत्र जे आहे ते तुम्ही आजच्या बैठकीत दिले? हो, दिलं आहे। श्री मनोज जरांगे पाटील यांना जालना लोकसभा मतदारसंघातून आणि डॉक्टर अभिजित वैद्य यांना पुणे लोकसभा मतदारसंघातून कॉमन कॅन्डिडेट म्हणून जाहीर करावं ही आमची मागणी आहे। पण असं काल संजय राऊत आणि महाविकास आघाडीचे नेते म्हणत होते की आजची बैठक ही शेवटची बैठक असेल, परंतु ज्या पद्धतीने तुमच्या मागण्या वाढलेल्या आहेत किंवा ज्या पद्धतीने तुम्ही 27 जागांचा पुन्हा एकदा मागणी ज्या पद्धतीने केली तर पुढे काही विचारविनिमय होणार आहेत का? बैठका पुढे होणार आहेत का? वाढलेली कशी काय? आम्ही पहिल्यांदाच दिली आहे ना, वाढलेली कशी आहे? त्यांनी आम्हाला जागांचा प्रस्ताव मागितला, आम्ही दिला। महाविकास आघाडीकडून काय उत्तर आलंय का? ते देतील ना, ते आता ते चर्चा सुरू आहे त्याच्यामध्ये, ते देतील उत्तर आम्हाला। नक्कीच आपण पाहतोय की महाविकास आघाडीची बैठक जी आहे ते या ठिकाणी पार पडत होती। महाविकास आघाडीच्या बैठकीमध्ये वंचित बहुजन आघाडीकडून जे आहे ते काही प्रस्ताव देण्यात आलेले आहेत। मनोज जरांगे पाटील यांना जालन्यातून कॉमन कॅन्डिडेट म्हणून उभं करावं अशी मागणी जी आहे ती वंचित बहुजन आघाडीच्या वतीनं करण्यात आलेली आहे। कॅमेरामॅन रवी साखरकर सह निवृत्ती बाबर, TV9 मराठी, मुंबई। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।